नमस्कार, मी संजय वैशंपायन. KTVच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा समतेचा विचार आपण सर्वांनी लोकांपर्यंत पोहोचवूया, पालकमंत्री उदय सामंत यांनी केलं आवाहन. प्रवाहाविरुद्ध उभं राहण्याची जिद्द ठेवली तर रत्नागिरी भाजपचा बालेकिल्ला बनेल, मत्स्य व्यवसाय आणि वनर मंत्री नितेश राणे यांची ग्वाही. भारत सरकारच्या कॅबिनेट समितीनं ॲडव्होकेट दीपक पटवर्धन यांची गोवा शिपयार्ड कंपनीच्या स्वतंत्र संचालकपदी केली फेरनियुक्ती. पक्षवाढीसाठी रत्नागिरी तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर. आणि खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भाजपच्या खासदार श्री 2025 बॉडी बिल्डिंग स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद. यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीट से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. आणि आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. आपण सर्वांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार पुढे नेऊया आणि त्यांचा समतेचा विचार लोकांपर्यंत पोहोचवूया, असं आवाहन रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी केलं आहे. ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार या जिल्ह्यामध्ये, या तालुक्यामध्ये, या कोकणामध्ये विचार वाढवण्याचा विचार तुम्ही कराल, तर सगळे पक्ष बाजूला ठेवून आम्ही तुमच्या सोबत आहेत. परंतु विनंती एक आहे, आम्ही तुमच्या सोबत असताना तुम्ही देखील सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. आज एकत्र येऊन जर आपण बाबासाहेबांचा विचार पुढे घेऊन गेलो तर खऱ्या अर्थानं त्यांना देखील समाधान वाटेल. ते जिथून कुठून बघत असतील तिथं ते म्हणतील की आमच्या जिल्ह्यातली, आमची कोकणातली, मला मानणारी सगळी लोक ही एकत्र येऊन माझी जयंती साजरी करतायत. अशा पद्धतीचा संदेश देखील महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि सामाजिक क्षेत्रामध्ये आपण सगळ्यांनी मिळून पाठवावा, एवढीच विनंती या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी करतो. रत्नागिरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीतर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमाला पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार बाळमाने, रत्नागिरी काँग्रेस उपाध्यक्ष हरीश शेकासन, माजी नगरसेवक सुदेश मयेकर, निमेश नायर, प्रांताधिकारी जीवन देसाई, निवासी जिल्हाधिकारी शंकर बर्गे आदी उपस्थित होते. यावेळी स्मारक समितीचे अध्यक्ष LV पवार यांनी उपस्थित मान्यवरांचं स्वागत केलं.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त माजी आमदार बाळ माने यांनी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. प्रकारे हजारो वर्षापूर्वी तथागत भगवान गौतम बुद्धांनी जो विचार दिला तो विचार घेऊन हजारो वर्ष आपण सगळेजण समाज बांधव हा जगाला शांततेचा विचार बुद्धांचा विचार आपण देतो. जगामधल्या अनेक देशामध्ये आज त्याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात संशोधन झालं आहे आणि हा विचार जगत मान्य झाला आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1950ला 26 नोव्हेंबरला या देशाला नव्हे तर या जगाला एक मोठ्या प्रकारचा विचार दिला की जो आजही चिरकाल आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा राहणार आहे. ते म्हणजे आपली घटना कॉन्स्टिट्यूशन. आज त्याला 75 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यामुळं आपण सगळेजण गेली 75 वर्ष आणि भविष्यातली हजारो वर्ष या घटनेच्या चौकटीत राहूनच आपल्याला या ठिकाणी आपल्याला समता आणि बंधुत्वाचा विचार घेऊन आपल्याला सगळ्यांना काम करायचं आहे. काँग्रेसचे उपाध्यक्ष हरीश शेखासन यांनी सत्ताधारी पक्षावर टीका करत एका विशिष्ट धर्माचा कायदा पास केला असून इतर धर्मसुद्धा त्यांच्या टार्गेटवर असल्याचं सांगितलं. फक्त शाळेतलं शिक्षण नव्हे तर जगात तुमच्या अवतीभोवती काय चाललंय, तुमचा शेजारी काय करतोय, तुमच्या वाडीमध्ये काय चाललंय, तुमच्या गावामध्ये काय चाललंय याकडे सुद्धा लक्ष ठेवण्याची गरज आहे. त्याला शिक्षण म्हटले बाबासाहेबांनी, असं माझं तरी मत आहे. आणि ते शिक्षण घेतल्यानंतर जेव्हा तुम्हाला अक्कल हुशारी येईल, जेव्हा तुम्हाला कळेल की आपल्यावरती अन्याय होतोय, होय आज सुद्धा आपल्यावरती अन्याय होतोय, आज सुद्धा या देशामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला योग्य शिक्षण मिळत नाहीये, नोकऱ्या मिळत नाहीये, सरकारी नोकऱ्या भरल्या जात नाहीये, सरकारी पदं रिक्त पडलीत पण त्या नोकऱ्या भरायच्या नाहीये, कंत्राटी नोकरदारांना त्याचं कॉन्ट्रॅक्ट द्यायचंय का, तर सरकारी नोकऱ्या भरल्या तर आरक्षणामुळे गरिबांची मुलं लागतील, बहुजनांची मुलं लागतील, आंबेडकरी मुलं लागतील, ती त्यांना नको आहेत, त्यांना त्या मुलांना नोकरी द्यायची नाहीये म्हणून कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने नोकऱ्या भरल्या जात आहेत. कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने आज सरकारी खात्यांमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी हल्लीच एक वक्फ बिलाच्या संदर्भात कायदा पारित करण्यात आला, म्हणे संविधानिक पद्धतीने आम्ही कायदा पारित केलाय. संविधानिक पद्धतीने तुम्ही मतदान घेतलं आणि कायदा पारित केलात, परंतु तुमचा कायदा असंविधानिक आहे हे तुम्ही विसरताय आणि तुम्ही आम्हाला मूर्ख समजताय, जनतेला सांगताय आम्ही संविधानिक पद्धतीने कायदा पारित करतोय. या देशाच्या घटनेमध्ये संविधानामध्ये भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट म्हटले की या देशाच्या प्रत्येक नागरिकाला आपल्या धर्माची प्रॅक्टिस करण्याचा स्वातंत्र्य आहे. यावेळी सभेचे अध्यक्ष LV पवार यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा उल्लेख करत रत्नागिरीत नव्यानं बांधण्यात येणारं बुद्धविहार समाजाच्या मालकीचं व्हावं अशी मागणी केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण साजरी करत असतो. बाबासाहेब आंबेडकर जयंती म्हटले की सगळ्यामध्ये उत्स्फूर्तता येते, सगळ्यांना ऊर्जा येते. पण आज अमोल जाधवनी सांगितलं की शिवाराजाच्या बुद्धविहाराचा प्रश्न आहे. मी आता बसल्या अमोल जाधवने सांगितलं, मी ऐकत होते अमोल जाधव पालकमंत्री काय म्हणत होते ते. पालकमंत्री म्हणाले की ते बुद्धविहारच होणार आहे. मी त्यांना सांगितलं बुद्धविहार होऊ द्या पण ते समाजाच्या मालकीचं द्या, असं पालकमंत्र्यांना मी बसल्या तिथं सांगितलं आणि पालकमंत्र्यांनी ते मान्य केलंय. पालकमंत्र्यांनी ते मान्य केलंय. ते बुद्धविहार संस्थेच्या ताब्यात देईन आणि आज तूर्त काम करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अधिकारात ठेवलेलं आहे. पण ते काम पूर्ण झाल्याच्या नंतर मी ते तुमच्या त्याच्या ताब्यात देईन असं होईल. शिवाराजा हा 1885 सालामध्ये ब्रिटिशाने या रत्नागिरीमध्ये नजरकैदेत ठेवले होते आणि ते बुद्धिस्ट जागतिक लेवलचे बुद्धिस्ट राजे होते
म्हणून त्यांना प्रार्थनास्थळ ब्रिटिश सरकारने थिबाराच्या DSP बंगल्याजवळ बांधून दिले. भारत सरकारच्या कॅबिनेट समितीनं संरक्षण खात्याच्या शिफारसीनुसार रत्नागिरी येथील ॲडव्होकेट दीपक पटवर्धन यांची गोवा शिपयार्ड लिमिटेड या कंपनीवर स्वतंत्र संचालक म्हणून फेरनियुक्ती केली आहे. दिनांक 11 एप्रिल 2025 रोजी ही नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी सन 2021 ते 2024 पर्यंत ॲडव्होकेट पटवर्धन यांनी गोवा शिपयार्डचे स्वतंत्र संचालक म्हणून पदभार घेतला होता. गेल्या 3 वर्षातील त्यांच्या कामाचा प्रभाव, गोवा शिपयार्डनं फेरनियुक्तीची केलेली मागणी आणि केंद्र शासनाच्या कॅबिनेट सर्च कमिटीनं केलेली छाननी या सर्व प्रक्रियेतून पार पडत त्यांची ही फेरनियुक्ती झाली आहे. दरम्यान ही नियुक्ती माझ्यासाठी गौरवाची असून 3 वर्षातलं काम पंतप्रधान मोदीजींच्या प्रेरणेतून केलं. यामुळेच ही फेरनियुक्ती मिळत असल्याचा मनापासून आनंद होत असल्याचं दीपक पटवर्धन म्हणाले. तसंच रत्नागिरीमध्ये गोवा शिपयार्डसाठी उपयुक्त ठरेल अशी युवा मॅनपॉवर भरपूर आहे. त्याचप्रमाणे गेल्या टर्ममध्ये येथील इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना या क्षेत्राची माहिती व्हावी म्हणून यशस्वी प्रयत्न केले आहेत असं सांगत CSRच्या माध्यमातून 1 कोटीच्या दरम्यान रक्कम रत्नागिरीमध्ये आणता आली. याच सूत्रावर आधारून नव्या टर्ममध्ये प्रभावी काम करण्याचा प्रयत्न करू असं ॲडव्होकेट पटवर्धन यांनी सांगितलं. 24-25 या आर्थिक वर्षामध्ये संस्थेने 14.34% व्यवसाय वृद्धी करत जवळजवळ संस्थेचा निव्वळ नफा हा 8,32,00,000 रुपयापर्यंत गेलेला असून आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संस्थेने वर्षभरामध्ये नेहमीप्रमाणेच आदर्शप्रमाणे ही सुव्यवस्थित राखलेली असून या कर्ज खात्यांपैकी फक्त 38 खाती एवढीच थकीत राहिली. बाकी सर्व वसुली ही संस्थेने पूर्ण केली आहे. स्वाभाविकच कर्जदारांनी दिलेलं उत्तम सहकार्य मध्ये व्यवहारांचं प्रमाण हे लक्षणीय वाढलेलं आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी खासदार शिवसेना नेते विनायक राऊत हे रत्नागिरी दौऱ्यावर आले असताना त्यांनी संघटना बांधणीसाठी नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. परंतु पक्षाची जी काही सध्याची परिस्थिती, पक्षासाठी ज्यांनी पक्षामध्ये राहून अनेक पदं उपभोगली आणि असे लोक ज्यावेळेला पक्ष सोडून दुसरीकडे गेले आणि आज खरोखर आमच्यासारख्या निष्ठावंत जुन्या कार्यकर्त्यांची पक्षाला ज्यावेळेला गरज आहे त्यावेळी मी ठरवलं की पक्षासाठी आपण आता उतरलं पाहिजे आणि काम केलं पाहिजे. तसं तालुका प्रमुखांनी मला आदेश दिले, मला बोलवून घेतलं आणि मला सांगितलं की रहाटे, तुम्ही 40 वर्ष पक्षाचं काम करताय, आज तुम्हाला हे उपतालुका प्रमुख पद आम्ही देतो आणि ते तुम्ही स्वीकारलं पाहिजे. मी काही माझ्या तब्येतीच्या वगैरे अडचणी सांगितल्या, पण ते म्हणाले मला तुम्ही सांगू नका, तुमच्यासारख्या निष्ठावंतांची गरज आज पक्षाला आहे आणि त्यांच्या शब्दाला मान देऊन मी हे पद स्वीकारले आहे. आता खऱ्या अर्थानं पुन्हा जसं 1984 सालामध्ये जसे पक्षाचे काम सुरू केलं त्याच जोमानं त्याच ताकदीने मी आता पक्षाचं प्रामाणिक काम करणार आहे आणि माझा पक्ष अधिक कसा वाढेल, प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरी घरोघर पोहोचून संघटना कशी वाढेल याच्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. यावेळी माजी खासदार विनायक राऊत यांनी जनतेमध्ये शेतकऱ्यांमध्ये जो जन आक्रोश आहे त्यांना साथ देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे शेतकऱ्यांच्या भेटीसाठी
राज्यव्यापी दौरा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. 16 एप्रिल आमचा नाशिक विभागाचं पदाधिकाऱ्यांचं एक शिबिर आहे, एक दिवसीय, आणि त्या ठिकाणी पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे, तसेच युवासेना अध्यक्ष माननीय आदित्यजी ठाकरे आणि अन्य आम्ही सर्वच शिवसेना नेते त्या शिबिराला उपस्थित राहणार आहोत. आणि त्यानंतर विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण अशा पद्धतीचे विभागीय दौरे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचे होणार आहेत. शेतकऱ्यांना 20-25 हजार रुपये पण मिळत नाहीत पीक विमा योजनेच्या अंतर्गत, पण पीक विमा कंपन्याने यावर्षी मात्र 3.5 कोटी रुपये एवढा नफा मिळवलेला आहे. तो केवळ आणि केवळ महाराष्ट्र सरकारच्या, केंद्र सरकारच्या मेहरबानीमुळे. त्यामुळे सध्याची पीक विमा योजना ही शेतकऱ्यांच्या हिताची नसून, बागायतदारांच्या हिताची नसून, ती केवळ आणि केवळ खाजगी पीक विमा कंपन्यांच्यासाठी काढलेली आहे. त्यामुळे सगळ्यात सध्याच्या शासनकर्त्यांनी सुरू केलेला हा भ्रष्टाचार, आता काल पुन्हा गॅस दरवाढ झाली, डिझेल पेट्रोल पुन्हा वाढेल, सोनं यावर्षी 1 लाखापर्यंत नक्की जाईल. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना जीवन मुश्किल करून सोडण्याचं काम सध्याच्या भारतीय जनता पक्षाच्या आणि महाराष्ट्रातल्या गद्दार सरकारच्या माध्यमातून होत आहे. त्याच्या विरोधात जनतेचा आक्रोश हा खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याला साथ देण्यासाठी पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे स्वतः आता शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचणार आहेत. यावेळी नारायण राणे यांच्या बुद्धीची कीव येते असं सांगत माजी खासदार विनायक राऊत यांनी विद्यमान खासदार नारायण राणे यांच्यावर जोरदार टीका केली. नारायण राणेंच्या बुद्धीची मला नेहमीच कीव येते, पण मला आता काय त्यांच्यावर टीका करायची नाही. उतरत्या वयामध्ये आहेत, आपल्या मराठीमध्ये साठी आणि बुद्धी नाठी म्हणतात, तसं त्यांचं झालेलं आहे. आम्हाला कोणाला त्याचा फरक नाही पडलेला आहे. परंतु कोंबडी वडे केवळ हॉटेलच मध्येच मिळतात असं नाही, तर कोकणातल्या प्रत्येक घरामध्ये कोंबडी वडे मिळतात. आणि ह्या कोंबडी चोरांना कोंबडी वड्याचं महत्त्व काय ते काय कळणार नाही आहे. पण इथल्या कोकणातला माणूस आणि उद्धवजी ठाकरे किंवा मातोश्री यांचं जे नातं आहे, या कोंबडी वड्यावर नव्हे, पण उद्धवजी जे येतील ते कोंबडी चोरांना गाडण्यासाठी येतील. प्रवाहाच्या विरुद्ध उभं राहून संघटनेला जिल्ह्यात 1 नंबर बनवायचा आहे अशी जिद्द ठेवलीत तर रत्नागिरी हा भाजपाचा बालेकिल्ला झाल्याशिवाय राहणार नाही. यासाठी तुमच्यासोबत मी कायम आहे अशी ग्वाही राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी रत्नागिरी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिली. हिंदुत्वाचा बालेकिल्ला कुठे असेल तो आमचा रत्नागिरी आहे. या दिशेने आपल्या सगळ्यांना काम करायचं आणि म्हणून अशाच पद्धतीने भविष्यामध्ये पण आपल्या मुख्यमंत्री आपले देवेंद्र फडणवीस साहेब असतील, आपले प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेब असतील, आपले कार्यकारी अध्यक्ष आपले रवी चव्हाण साहेब असतील, या आपल्या सगळ्यात प्रमुख नेत्यांच्या नेतृत्वाखाली आपल्या सगळ्या जणांना ह्या रत्नागिरीमध्ये भारतीय जनता पक्षाचं फार मोठं काम उभं करायचं आहे. आणि सातत्याने अशा पद्धतीचे कार्यक्रमावर आपण घेत राहिलो तर मला विश्वास आहे येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये या रत्नागिरीमध्ये भारतीय जनता पक्ष हा 1 नंबरचाच पक्ष राहील असा माझा ठाम विश्वास आहे. ठाम विश्वास. म्हणून अशाच पद्धतीने आपण एक दुसऱ्याला बरोबर धरून किंवा एक दुसऱ्याच्या खांद्याला खांदा लावून आपल्याला आपल्या पक्षाचं काम इथे उभं करण्याची जबाबदारी आपल्या प्रमुख नेत्यांनी दिलेली आहे. मला या जिल्ह्याचा संपर्क मंत्री बनवण्याच्या मागे रवींद्र चव्हाण साहेबांचा याच्या मागचा हेतू आहे. कारण का या जिल्ह्यामध्ये आपल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला रत्नागिरीमध्ये प्रत्येक बाबतीमध्ये स्थान मिळालं पाहिजे, ताकद मिळाली पाहिजे. जिल्हा नियोजन पासून ते SEO पर्यंतच्या प्रत्येक पदामध्ये वाटप करत असताना मानाचं स्थान हे भारतीय जनता पक्षाला मिळालंच पाहिजे. या भूमिकेने मिळाली ते उभा आहे. मी जेवढा शुभेच्छा देण्यासाठी ते आज पळत आलोय, तुम्हाला ताकद देण्यासाठी आलोय, तसं येणाऱ्या कालावधीमध्ये जेव्हा समित्या तयार होतील तेव्हा तुम्हाला नितेश राणेला संपर्क मंत्री का केलं याचं उत्तर तुम्हाला तेव्हा निश्चितपणे कळेल. रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार नारायणराव राणे यांच्या
73व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी दक्षिण रत्नागिरी जिल्हा आयोजित महाराष्ट्राचे मत्स्य आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे पुरस्कृत आणि बॉडी बिल्डिंग अँड फिजिक्स स्पोर्ट्स असोसिएशन रत्नागिरी जिल्हा यांच्या मान्यतेनं खासदार श्री 2025 आणि मेन्स फिजिक्स खासदार श्री 2025 या भव्य दिव्य अशा शरीर सौष्ठव स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि भाजप कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी नामदार राणे रत्नागिरीत आले होते. स्वातंत्र्यवीर वी. दा. सावरकर लक्ष्मी चौक मैदान गाडीतळ रत्नागिरी इथं शनिवारी ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेसाठी एकूण 2 लाख रुपयांची बक्षिसं देण्यात आली. यावेळी दक्षिण रत्नागिरी भाजपा, शहर भाजपा आणि बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या वतीनं नामदार राणे यांचा असोसिएशनच्या वतीनं अध्यक्ष संदीप नाचणकर आणि वैभव कांबळे यांनी सत्कार केला, तर जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी प्रास्ताविक केलं. यावेळी सतेज नलावडे, मुन्ना चवंडे, सचिन करमरकर, राजन फाळके, राजू तोडणकर, दादा दळी, संदीप नाचणकर, सुशांत पाटकर, ॲडव्होकेट बाबासाहेब परुळेकर, ॲडव्होकेट भाऊ शेटे, विक्रम जैन, दादा ढेकणे, ऋषी केळकर, उमेश कुलकर्णी, अशोक वाडेकर, उमेश देसाई, मंदार खंडकर, मंदार मयेकर, रामदास राणे, राकेश साळवी, पल्लवी पाटील, संपदा तळेकर, सुप्रिया रसाळ, संदीप रसाळ, स्नेहा चव्हाण, राधा हेळेकर, सायली बिर्डे, निलेश आखाडे, राजू भाटलेकर यांच्यासह भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा समतेचा विचार आपण सर्वांनी लोकांपर्यंत पोहोचवूया, पालकमंत्री उदय सामंत यांनी केलं आवाहन. प्रवाहाविरुद्ध उभं राहण्याची जिद्द ठेवली तर रत्नागिरी भाजपचा बालेकिल्ला बनेल, मत्स्य व्यवसाय आणि बंदर मंत्री नितेश राणे यांची ग्वाही. भारत सरकारच्या कॅबिनेट समितीनं ॲडव्होकेट दीपक पटवर्धन यांची गोवा शिपयार्ड कंपनीच्या स्वतंत्र संचालकपदी केली फेरनियुक्ती. पक्षवाढीसाठी रत्नागिरी तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर. आणि खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भाजपच्या खासदार श्री 2025 बॉडी बिल्डिंग स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.